पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि एकूण सिडको क्षेत्रामध्ये खरं तर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातला एक महत्वाचा प्रश्न की MMRDAच्या माध्यमातून रेंटल हाऊसिंग स्कीम मध्ये हजारो घरं विभागात बांधली गेली आणि त्यात ही घरं जे बांधकाम झालं त्याच्या मोबदल्यात एकच्या FSIनी गरिबांसाठीची घरं जी बांधली गेली ती खरं तर गरिबांना देणं अपेक्षित होतं, पण गेल्या 8 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला ती सगळी घरं दुर्लक्षित अवस्थेत पडलेली आहेत. ती कुणा गरिबांच्या फायद्यातही कामी आली नाही आणि ना कुठल्या महापालिकेच्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये कामी आली. आणि म्हणून आम्ही मागणी केली की महानगरपालिका ज्या पद्धतीने MMRDA कडे मागणी करते की ही सगळी घरं पनवेल विभागाला स्लम फ्री करण्यासाठीचं जे काही स्वप्न गव्हर्नमेंटचं आहे ते पूर्ण करण्यासाठी पनवेलमध्ये आधी अनेक प्रोजेक्ट जे प्रलंबित आहेत ते पूर्ण करण्यामध्ये झोपडपट्ट्या ज्या जागेवर आहे त्याची अडचण येते. आणि मग या झोपडपट्ट्यांना जर का ट्रान्झिटमध्ये सध्या त्या प्रोजेक्टची डेव्हलपमेंट करताना ट्रान्झिट म्हणून जर का वापरायचं असेल, ट्रान्झिट कॅम्प म्हणून वापरायचं असेल तर कमीत कमी ही जर का MMRDAची घरं ही पनवेल महापालिकेला मिळाली तर त्या जागा त्या सगळ्या गोरगरीब जनतेचं तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन होऊ शकेल आणि त्या जागेवरती आमच्या झोपडपट्टीवासियांसाठीची घरं होऊ शकतील. अनेक प्रोजेक्ट प्रलंबित आहेत ते होऊ शकतील. पण MMRDAनी कुठल्याही प्रकारचा रिप्लाय त्याला दिलेला नाहीये. कारणच देताना सांगतात की आम्हाला ही घरं दुसऱ्या कोणाला तरी कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी द्यायची आहेत. पण 8-8, 9-9 वर्ष होतात ही घरं अशी धूळ खात पडतात की आता ही घरं अशी आहेत की यांना जर का रिपेअर करायचं झालं तर त्याच्यावरती कोट्यवधीचा खर्च होणार आहे. अशी ही परिस्थिती या घरांची आहे. मग जर का ही घरं ज्या पद्धतीनं 2023च्या शासन निर्णय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना तुम्हाला 50% घरं ही दिली पाहिजेत या अशा स्कीम्स मधली, तर त्या GRचा उपयोग करून जर ही घरं दिली असती तर मोठा प्रश्न सुटला असता. पण ही घरं MMRDAने अजून दिलेली नाहीत. त्यामुळे आज या विषयाची चर्चा सभागृहात ती करणार आहे आणि ही घरं पनवेल महापालिकेला स्लम फ्री महापालिका करण्यासाठी, सिडको क्षेत्रातल्या झोपडपट्ट्या हटवण्यासाठी यांना तात्पुरत्या स्वरूपात जर का ट्रान्झिटमध्ये उपयोग करून घेता आला तर या घरांची मागणी आम्ही करतोय. दुसरा विषय यामध्ये महत्वाचा आहे की सिडकोकडे पनवेल महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या सगळ्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठी जागा मागितली आणि ही त्या ठिकाणी सिडकोनी देत असताना प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रोजेक्ट मंजूर झाला, पण सिडकोकडनं त्या जागेसाठीची NOC एक बाकी होती. सिडकोने ती NOC दिली नाही म्हणून तो प्रोजेक्ट प्रलंबित राहिला. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामातही जर का सिडको खोडा घालणार असेल तर सिडकोची मानसिकता कुठल्या प्रकारची आहे हा प्रश्न त्या निमित्तानं तयार होतोय. अनेक प्रश्न सिडकोनी प्रलंबित ठेवलेत त्यातलाच हा एक प्रश्न आहे. म्हणजे सिडकोचा कारभार किती भोंगळ हे बघा की ज्या वेळेला NOC तर सिडकोने दिलीच नाही आणि सिडकोने सांगितलं की तुम्ही दुसऱ्या प्लॉटची मागणी करा. फ्रेश परत एकदा मागणी महापालिकेने केली. 33 नंबर सर्वे नंबर 33 याची मागणी केल्यानंतर सिडकोनी त्या जागेवरती पनवेल महापालिकेकडनं 32 कोटी रुपये भरून घेतले. आता ही गोष्ट झाली 2023ला. 2 वर्ष होऊन 32 करोड महापालिकेचे म्हणजे जनतेचे पैसे सिडकोकडे पडून आहेत, पण सिडको त्याला प्लॉट देत नाही. आणि नंतर तर समोर आलं की जो प्लॉट सिडकोने देऊ केला होता त्याच्यावरती ऑलरेडी अतिक्रमण होतं. ती जागा सिडकोने अक्वायरच केलेली नव्हती. मग सिडकोने परत भूमिका बदलली आणि म्हटले तुम्ही आता 59 नंबरचा प्लॉट मागा. सर्वे नंबर 59 आता महापालिकेने मागितला. 14 पत्र 2023 नंतर दिलेली आहेत. 32 कोटी सिडकोकडे पडून आहेत, बिनव्याजी पडून आहेत आणि महापालिकेला अजून ते भूखंड सिडकोने दिलेले नाहीत. त्यातही फिरवाफिरवीची उत्तरं सिडको देते. त्यामुळे या विषयाचीही चर्चा आजच्या माझ्या अल्पकालीन चर्चेमध्ये आहे. त्यामुळे या 2 विषयांना न्याय देण्यासाठी आणि गोरगरीब जनतेचा प्रश्न सुटण्यासाठी ही जर का जागा मिळाली, MMRDA कडनं घरं मिळाली तर त्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे प्रोजेक्ट प्रलंबित आहेत ते मार्गी लागणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न आज आक्रमकतेने मांडण्याचा मी प्रयत्न करतो. सिडकोचा हा लाल फितीचा कारभार म्हणायचा का? कारण 2023 मध्ये 32 कोटी रुपये भरले जातात भूखंडासाठी, 14 स्मरणपत्र पाठवले जातात तरीही भूखंड मिळत नाही. गरिबांना घरं देण्यामध्ये सिडको हात आकारता घेते का? माझा नेहमीच हा आक्षेप राहिलेला की सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता ही थोडी सुलतानी आहे. देवाभाऊंचं विजन, सरकारचं विजन हे गोरगरीब जनतेच्या कल्याणाचं आहे, पण ते तळागाळापर्यंत पोहोचवताना सिडको नेहमी अडकाटी करते. हा माझा नेहमी आरोप राहिलेला आहे. आता या बाबतीमध्ये जर का पनवेल महापालिकेचे 32 कोटी म्हणजे जनतेचे 32 कोटी सिडकोकडे पडून आहेत तर त्यांनी तात्काळ भूखंड द्यायला पाहिजे होता, पण हा भूखंड दिला गेला नाही. या उलट पनवेल महापालिकेकडून थोडेसे GSTचे आणि TDSची रक्कम भरण्यासाठी 1-1.5 महिन्याचा विलंब झाला. तर त्यासाठी सिडकोने डिले पेमेंट चार्जेस 1.5 लाख त्यांना चार्ज केले आणि महापालिकेचे 32 कोटी पडून आहेत ते बिनव्याजू, त्याला 1 रुपयाचं व्याज महापालिकेला सिडको देत नाही. अशा पद्धतीची जी मानसिकता आहे, हम करे सो कायदा, ही मुजोरी आहे. ईस्ट इंडिया कंपनी सारखं जे सिडकोचं वागणं आहे
याला आमचा विरोध राहिलेला आहे आणि त्यामुळे या विषयाला जो काही न्याय द्यायचा ते देण्यासाठी आम्ही आक्रमकपणे भूमिका याला म्हणू. जबाबदार कोण आहेत सिडकोचे कुठले अधिकारी त्यांच्यावरती काय कारवाईची मागणी केली जाणार? मी 100% ही मागणी करणार आहे. जर का बेजबाबदारपणे म्हणजे जनतेला तर सिडको गिनतच नाही, जनता कुठले नागरिक प्रश्न घेऊन गेले तर सिडको त्यांना केराची टोपलीच दाखवते. पण महापालिकेसारखी अथॉरिटी जी गव्हर्नमेंट बॉडी आहे, लोकल बॉडी आहे, त्यांचे 32 कोटी तुम्ही जर का 3-3 वर्ष पडून ठेवणार असाल आणि जर का कुठलंही उत्तर तुम्ही देणार नसाल, 14 पत्र महापालिकेची जाणार असतील की ज्या सिडकोच्या बोर्डामध्ये त्यांचं जे बोर्ड आहे त्यात महापालिकेचे आयुक्त पण मेंबर आहेत, JNPTचे आयुक्त मेंबर आहेत, सगळी मंडळी हे मेंबर आहेत. पण ते असताना जर का महापालिकेला आपण उत्तर देणार नसाल तर ही मुजोरी आहे आणि ही मुजोरी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही चालू देणार नाही. शेवटी जनतेच्या कल्याणासाठी आम्ही आहोत आणि त्यामुळे तात्काळ ही घरं मिळणं त्यासाठी आम्ही काय करणार आणि त्या ठिकाणी ती जमीन जी सिडकोनी देणं आहे, ज्याच्यासाठी 32 कोटी महापालिकेने भरलेत, ती जमीन तात्काळ देण्यासाठी काय करणार यासाठी आम्ही पाठपुरावा करू. आणि जे अधिकारी ह्यात कुठंतरी ह्या विषयाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात, थोडा घालण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावरती सुद्धा कारवाईची मागणी करणार.